2006 मालेगाव स्फोट प्रकरणी आरोपींना दिलासा मिळालाय। मालेगाव स्फोटामधील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। हायकोर्टाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे। चारही आरोपींना हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, 2006 मालेगाव स्फोट प्रकरण आरोपींना दिलासा मिळालाय। मालेगाव स्फोटामधील आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे। नक्कीच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यातील 4 आरोपींना मोठा दिलासा देत या 4 आरोपींविरोधातील आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे। आता हा निर्णय रद्द केल्यानंतर याचा परिणाम असा होतोय की मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेले राजेंद्र चौधरी, धानसिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारिया यांच्या विरोधातील खटला हा संपुष्टात येणार आहे। या खटल्याच्या सुनावणीवेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोर्टात ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करणारी एकही व्यक्ती सादर करता आलेली नाहीये। त्यामुळे आरोपपत्रातील इतर आरोपींची सुटका स्पष्टपणे बेकायदेशीर असल्याचा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। 2006च्या मालेगाव या झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 31 जणांचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणी आरोपींविरोधात ऑक्टोबर महिन्यात विशेष सत्र न्यायालयाने हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच UAPA अंतर्गत आरोप निश्चित केले होते। मात्र आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं। 2008 साल या बॉम्बस्फोटामध्ये सगळ्यात 7ही आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर 2006च्या मालेगाव स्फोटातील आरोपींची आता निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। नक्कीच महेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।